रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला चार पहारेकरी या विषयावर विवेचन करून सांगणार आहे. आजचा भाग तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या आधाराने हा मुद्दा आपण स्पष्ट करणार आहोत. ते विवेचन अभंगाच्या दृष्टीने फार मोठं आहे, पण आपल्याला एकच मुद्दा सांगायचा आहे. फार विस्तार पण आपला करायचा नाही, कारण हा अभंग काय कुठलाही अभंग 2 तासाच्या कीर्तनाचा कमीत कमी असतो, पण आपल्याला तेवढा वेळ द्यायचा नाही. प्रत्येक अभंगातून एकच मुद्दा किंवा प्रत्येक चरणातून, प्रत्येक श्लोकातून, प्रत्येक विचारातून एक महत्त्वाचा मुद्दा पटवणं, अशा धोरणाने आपण व्हिडिओ करत आहोत. तर आजचा जो व्हिडिओ आहे ते तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या आधारे हा मुद्दा आहे, आणि ते आहेत 4 पहारेकरी. राजा आणि प्रजा कशी सुखी राहू शकते, त्याला हे 4 पहारेकरी किती महत्त्वाचे आहेत, याच्यावर आजचा आपला हा विषय आहे. बघूया काय आहे ते. तुकाराम महाराजांचा अभंग अगोदर बघू, त्याचा धावता भावार्थ सांगतो, आणि मग आपला मुद्दा त्या अभंगाच्या आधाराने स्पष्ट करतो आहोत. कारण आपल्याला कुठला तरी आधार पाहिजे, श्लोकाचा म्हणा, ओव्यांचा म्हणा, किंवा तुमच्या अभंगाचा म्हणा. याचा आधार असला की मग संत वचन त्याच्या आधाराने सांगितलं की माणसाला जास्त भावतं आणि ते सत्य असतं. ऐका अभंग तुकाराम महाराजांचा. स्वामी काज गुरु भक्ते. स्वामी काज म्हणजे हित, स्वामी म्हणजे मालक. सेवकाने मालकाचं हित कशात आहे त्याप्रमाणे वागलं पाहिजे. दुसरा नंबर, गुरु भक्ते. गुरुची भक्ती मनोभावापासून तन मन धनाने केली पाहिजे, हा दुसरा मुद्दा. पितृवचन सेवापते, हेचे विष्णूचे महापूजा. महाराज म्हणतात पितृवचन म्हणजे आईवडिलांची आज्ञा, हा एक मुद्दा आहे. सेवापते, पतीची सेवा करणं स्त्रियांनी, हा एक मुद्दा आहे. हीच विष्णूची महापूजा. हे 4 मुद्दे जो करेल ना त्यालाच विष्णूची महापूजा असं म्हणतात. विष्णूच्या महापूजेचं फळ त्याला लाभतं. म्हणजे पूजा आणि महापूजा हे 2 शब्द आहेत. पूजा सर्वच करतात, काय काय रोज भगवान विष्णूची पूजा करतात, पण महापूजा करणारे लोक कमी आहेत. महापूजा म्हणजे मोठी पूजा. मोठी पूजा म्हणजे विष्णू हा जळीस्थळी भरलेला आहे, तशा दृष्टीने ओळखून त्या महत्त्वाच्या लोकांची सेवा करणं हीच खरी विष्णूचे महापूजा. आनभाव नाहे दोजा, हीच विष्णूचे महापूजा. दुसरा भाव नाही, दुसरं साधन नाही, दुसरी साधना नाही, नाहीच आहे. काय केलं पाहिजे? स्वामी काज, गुरुभक्ती, पितृवचन आणि सेवापती, हे 4 मुद्दे पहिल्या ओळीमध्ये झाले. हीच विष्णूची महापूजा आहे. आणखीन महाराज दुसऱ्या चरणामध्ये आणखीन एक मुद्दा सांगतात. सत्य बोले मुखे, सत्य बोले मुखे. सत्य बोलणं हा एक मुद्दा आहे. दुःखवे अनेकांच्या दुःखे, हेची विष्णूचे महापूजा. सत्य बोले मुखे, खरं बोलायचं पाहिजे. जिभेचं तप आहे, तर हा एक 5वा मुद्दा आहे. दुःखवे अनेकांच्या दुःखे, दुसऱ्याला दुःख झालं तरी आपल्याला दुःख झालं पाहिजे, हा एक 6वा मुद्दा आहे. हेच विष्णूची महापूजा, हीच खरी विष्णूची महापूजा आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये आणखीन एक मुद्दा महाराज सांगतात. निश्चयाचे बळ,
निश्चय, कुठल्याही कामामध्ये निश्चय असला पाहिजे. निर्धार हे वर्म चुकू नये. निश्चय हे त्यातलं वर्म असतं. तो का म्हणे तेची फळ, हेची विष्णूची महापूजा. निश्चयाचे बळ, तो का म्हणे तेची फळ, तेच फळ आहे. हे 7 मुद्दे एका अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलेले आहेत. हे 7 मुद्दे जर माणसाने केले तर तीच खरी विष्णूची महापूजा आहे. हा शब्दार्थ झाला, हा भावार्थ झाला. आता याच्यावर आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे. परत हे मुद्दे लक्षात घ्या. स्वामी काज गुरुभक्ती, पितृवचन सेवापती, हेच विष्णूची महापूजा. आन भाव नाही दुजा, सत्य बोले मुखे, दुखवे अनेकांच्या दुःखे. निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेचे फळ. हे 7 मुद्दे तुकाराम महाराजांनी सांगितलेले आहेत. त्याच्यामधला एक मुद्दा आपल्याला आजच्या या भागामध्ये घ्यायचा आहे आणि तो आहे एक राजा आणि दुसरा राजा. 2 राजातला फरक. एक सत्शील राजा, विवेकी राजा, प्रजापालन करता राजा, मोठं राज्य त्याचं, प्रजा सुखी होती आणि तोही सुखी होता. प्रजा सुखी तर तोही सुखी, असा तो राजा. आणि त्याच्या शेजारी जे दुसरं राज्य होतं ते लहान राज्य होतं, पण तिथला जो राजा होता तो नेहमी दुःखी असायचा. कारण प्रजा दुःखी असायची, प्रजेच्या सारख्या समस्या असायच्या, हे नाते ते नाते सारख्या समस्या, आणि त्याच्यामुळे तो राजाही दुःखी आणि प्रजाही दुःखी, असा तो भाग. असं म्हटलेलं आहे, यथा राजा तथा प्रजा, राजा कालस्य कारणम, असं महाभारतात म्हटलेलं आहे. कुठले दुष्काळ असो, काय असो, दुःख असो, राजा त्याला कारण असतो. म्हणजे जो सत्ताधारी पक्ष असतो तोच त्याला कारण असतो, असं महाभारतात पण सांगितलेलं आहे. तेव्हा जो दुःखी राजा होता लहान राज्याचा, प्रजाही दुःखी आणि तोही दुःखी, समस्या खूप. त्याला असं वाटलं की अरे शेजारचं राज्य मोठं आहे तरी तो राजा सुखी आहे, राजाही आनंदित असतो आणि प्रजा पण आनंदित असते. मग आपल्याला का असं होतं आहे? काहीतरी आपला कार्यकारण भाव बिघडतो आहे, म्हणजे आपल्याला काहीतरी आपलं चुकतं आहे असं त्याला वाटलं. असं वाटणंसुद्धा फार महत्त्वाचं आहे. आपली चूक काहीतरी होते आणि आपण दुरुस्त केली पाहिजे असं चिंतन करणंसुद्धा फार कमी लोकांमध्ये असतं. माझंच खरं असं म्हणणारे लोक जास्त असतात आणि मी करतो तेच बरोबर, बरोबर ते माझं नाही, माझं ते बरोबर, अशा प्रकारची वृत्ती असणारे जास्त समाजामध्ये लोक आहेत, राजापैकी, सत्ताधाऱ्यापैकी आणि व्यवहारामध्ये सुद्धा. तेव्हा तो राजा होता ना, तो आत्मचिंतन त्याने केलं की अरे शेजारचा राजा मोठं राज्य असून राजा आणि प्रजा सुखी आणि आपण दुःखी का? काहीतरी आपलं चुकतं आहे. आपण समजून घेऊ त्याच्याकडून, तुम्ही असं काय आहे की तुमचं की ज्याच्यामुळे तुम्ही आणि प्रजा सुखी आहे. म्हणून तो त्या राजाकडे गेला, साष्टांग प्रणिपात केला आणि शेजारचा राजा आणि नम्रतेने आपल्याकडे आला म्हणल्यावर याही राजाने त्याचं स्वागत केलं. हाही राजा सात्विक होता, त्याने सामंजस्याने नमस्कार केला आणि मग ह्या दुःखी राजाने तो आपला प्रश्न त्याच्या पुढे मांडला. म्हणले, महाराज आपलं राज्य मोठं आहे आणि एवढं मोठं राज्य असूनसुद्धा प्रजा सुखी आहे आणि तुम्ही पण नेहमी सुखी आहे असंच आम्हाला ऐकायला येतं आहे. जेव्हा आम्ही पाहतो आहे तर तुमचं नेहमी सुखी चेहरा असतो, हास्यवदन असतं, प्रसन्न चेहरा असतो. तर हे कसं काय? याचं गमक काय? याचं रहस्य काय? तेव्हा राजा म्हटला, याचं रहस्य माझे 4 पहारेकरी आहेत. हे 4 पहारेकऱ्यामुळे मी आनंदित आहे आणि माझी प्रजा पण सुखी आहे. म्हणले, म्हणजे कळलं नाही, जरा समजून सांगा. मग राजाने सांगितलं की माझे पहारेकरी कोण आहेत आहे का?
पहिला पहारेकरी आहे सत्य. मी सत्याग्रही आहे, सत्याचा आग्रह धरणारा आहे. ते सत्य हा माझा पहिला पहारेकरी आहे. तो मला असत्याकडे जाऊच देत नाही. नेहमी सत्य तसंच वागत चाललो, असत्याकडे गेलो की तो पहारेकरी मला अडवतो. म्हणजे सत्य हे मला प्रतिबंधित करतं. म्हणून मी सत्याचा चाहता आहे. हा माझा पहिला पहारेकरी आहे. दुसरा पहारेकरी आहे प्रेम. हा पहारेकरी मला द्वेष आणि मत्सर यापासून बाजूला जाऊ देत नाही. म्हणजे द्वेष मत्सराकडे जाऊच देत नाही. प्रेम करा प्रजेवर, प्रेमाने राहा, असं तो पहारेकरी नेहमी बोध देतो, सूचना देतो. तिसरा मुद्दा आहे न्याय. हा पहारेकरी मला कोणावरही अन्याय करू देत नाही. आणि चौथा पहारेकरी आहे त्याग. हा मला सर्व स्वार्थापासून, अत्याचारापासून, लोभापासून दूर ठेवतो. त्याग हा चौथा पहारेकरी आहे. या 4 पहारेकऱ्यामुळे म्हणूनच मी सुखी आहे आणि माझी प्रजा पण सुखी आहे. बापरे, राजाने तत्त्वज्ञान सांगितलं आणि तो जिज्ञासू होता, जाणण्यासाठीच तो आला होता. त्याने तो गुण घेतला. दुसरं कोण गुणग्राही बना, तसा त्या राजाने ते घेतलं. आता राजे महाराज, माझ्या डोळ्यात तुम्ही झणझणीत अंजन घातलं आणि तुम्ही जो मला हा बोध दिला आहे 4 पहारेकऱ्याचा, खरंच 4 पहारेकरी म्हणजे नगरीला 4 दारं असतात बघा, पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. पूर्वी लहान लहान गावं असायचे, लहान शहरं असायचे, तेव्हा एकच दार असायचं आणि येशीमधून प्रवेश असायचा, महाद्वार त्याला म्हणायचे. आणि मग बाकीचे मोठे मोठे शहरं झाल्यावर 4 नाके, 4 दारं, 4 रस्ते मोठे मोठे झाले. आणि 4ही नाक्यावर 4 पहारेकरी असले आपल्या की मग मात्र माणूस बरोबर चांगलं वागतो. हे माझे पहारेकरी आहेत, सत्य, प्रेम, न्याय आणि त्याग. वा वा वा, धन्य धन्य राजे महाराज, मला तुम्ही जे आज जे ज्ञान दिलं ना, खरोखर मी असं वागून मी सुद्धा असंच माझं राज्य करणार, प्रजेलाही सुखी करणार आणि मीही आनंदी होणार. तुकाराम महाराजांनी मूळ अभंगात जे मुद्दे सांगितलेला आहे त्यातला आजचा हा एक मुद्दा आहे. आणि तो मुद्दा आपण उद्धृत करून हा आपला व्हिडिओचा भाग संपूया. सत्य बोले मुखे, सत्य बोले मुखे, दुखवे अनेकांच्या दुःखे, हेचे विष्णूचे महापूजा. सत्य बोले मुखे, दुखवे अनेकाच्या दुःखे. सत्य, प्रेम, न्याय आणि त्याग हे 4 मुद्दे लक्षात ठेवा. आपण आनंदी व्हाल, प्रजेलाही आनंदी कराल, आपला परिवारही आनंदी राहील, असा हा आजचा आपला विषय आहे. आपण हा विषय आचरणात आणा, आपलं जीवन आनंदमय, मंगलमय होईल. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, त्यांनाही बोध होईल, त्यांच्या जीवनाला, त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल, त्यांचे जीवन समृद्ध होईल. आणि हे ज्ञानदानाचं पुण्य करा. हे सगळ्यात मोठं पुण्य, अन्नदानापेक्षाही श्रेष्ठ पुण्य आहे. ज्ञानदानम विशिष्यते. म्हणून हा व्हिडिओ इतरांना पाठवा. आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा आणि ज्ञान ऐकत राहा. रामकृष्ण हरी.